जय जिनेंद्र. माझे नाव मृणाली विजय पाटील. माझ्या शाळेचे नाव जिजाऊ बालिकास मंदिर मध्ये. मी इयत्ता 6वीची विद्यार्थी. मी आज तुम्हाला उत्तम संयम याविषयी सांगणार आहे. सम्यक रूपाने यम अर्थात नियंत्रण करणे यात संयम म्हणतात. 5 व्रत 5 समिती यांचे पालन करणे, क्रोधादी निग्रह करणे आणि पंचेंद्रियांच्या विषयानं जिंकणे हा संयम होय. संयमचे 2 प्रकार आहेत. एक प्राणी संयम, सर्व जीवांच्या रक्षणाची भावना करणे, आणि दुसरा इंद्रिय संयम, 5 इंद्रियांना नियंत्रणात ठेवणे, पंचेंद्रिय व मनाच्या विषयभोगापासून विरत होणे हे इंद्रिय संयम आहे. आणि त्रस्ततावर जीवांच्या हिंसेचा त्याग करणे हे प्राणी संयम आहे. पहा, एक सुंदर कार गाडी आहे. पुष्कळ पैसा देऊन खरेदी केली, परंतु त्या गाडीला ब्रेकच नसेल तर ती गाडी बेकार आहे. तसेच जीवनात संयम नसेल तर जीवन देखील बेकार आहे. शरीराच्या दुर्घटनेला डॉक्टर औषध देतील, पण मनाच्या दुर्घटनेला ठीक करण्यासाठी संयमरूपी औषधच योग्य आहे. नदी आपल्या दोन्ही किनाऱ्यामधून वाहते, ती नदी सागराला जाऊन मिळते. तसेच मानव देखील आपल्या इंद्रियांवर व मनावर संयम ठेवतो, म्हणून तो दुर्घटने घटनापासून वाचतो. तसेच संसारामध्ये संकट आणि दुःखाचे एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे इंद्रिय असंयम आहे. त्यांना जिंकून आपल्या वश करणे हाच एक सुखाचा मार्ग आहे. म्हणूनच संयमी सदा सुखी.